साताऱ्यात गॅस पेट्रोल टंचाईची अफवा खोटी, साठेबाजी टाळा, पालकमंत्र्यांचे आवाहन. सातारा जिल्ह्यात गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. सातारा जिल्ह्यात गॅस तसेच पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणतीही टंचाई नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गॅस एजन्सी किंवा पेट्रोल पंपांवर अनावश्यक रांगा लावू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच वाहनांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन साठवू नये किंवा घरात कॅनमध्ये इंधन ठेवून जीव धोक्यात घालू नये, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात एकूण 337 पेट्रोल पंप आणि 89 गॅस एजन्सी कार्यरत असून सुमारे 9,64,000हून अधिक गॅस ग्राहकांना नियमित पुरवठा केला जात आहे. साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी तहसीलदार स्तरावर भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. नागरिकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. निर्णय येईल त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस अधीक्षकांना मी बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहे. जो न्यायालयाचा आदेश येईल त्याप्रमाणे अतिक्रमण काढा म्हणले तर तातडीनं काढलं जाईल. आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी 2 महिन्यात आज कबूल केलं मीटिंगमध्ये की धांडे पूल सुद्धा नवीन बांधकाम आणि रामापूर पाटण ते पाटण हद्दीच्या बाहेरचं जे रस्त्याचं रुंदीकरण राहिले ते 2 महिन्यात पूर्ण करून द्यायचं त्यांनी मान्य केलेलं. म्हणजे ह्या पावसाळ्याच्या आत जो पाटणचा रस्ता इतके दिवस रखडलेला होता तो 2 महिन्यात पूर्ण करून देण्याचं नॅशनल हायवे अथॉरिटीने आणि त्या एजन्सीने या ठिकाणी मान्य केलेलं आहे. बाकी काही पुनर्वसनच्या बैठका होत्या, काही फॉरेस्टच्या बैठका होत्या. नियमित महिना सव्वा महिना अधिवेशनात गेल्यामुळे मला बैठका घेता आल्या नव्हत्या. त्या नियमित बैठकांनी घेतलेले आहेत. काही प्रश्न असतील तर विचारा. गॅस साठ्याचा, पेट्रोल आणि डिझेल साठ्याचा आढावा आज या ठिकाणी मी घेतलेला आहे. यापूर्वीच जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातला वेळोवेळी आढावा घेऊन प्रसिद्धी पत्रक जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हावासियांसाठी जारी केलेलं होतं. आज वस्तुस्थिती पेट्रोल डीलर असोसिएशनचे म्हणजे पेट्रोल डिझेल कंपन्यांचे प्रतिनिधी, गॅस पुरवठा कंपन्यांचे प्रतिनिधी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून समोरासमोर चर्चा केली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये पॅनिक सिच्युएशन जिल्ह्यात होईल अशी परिस्थिती आज जिल्ह्यामध्ये नाही. जिल्ह्यामध्ये पुरेसा गॅसचा साठा आहे. आपल्याला जो गॅस रिफ्युएल म्हणजे रिफिलिंग करून मिळतो तो या बाजूला मिरजमध्ये आहे आणि या बाजूला वाईमध्ये आहे. दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी मी समक्ष आज बैठकीमध्ये बोललो. तिथनं तो भरून देण्यासाठीची व्यवस्था सतर्क आहे आणि गेल्या तुम्हाला जो काही निर्धारित कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ते तुम्हाला भरून देण्याची व्यवस्था करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे गॅसची कुठंही जिल्ह्यामध्ये टंचाई नाही. त्यामुळे नाहक ग्राहकांनी, नागरिकांनी गॅसच्या डीलरच्या गोडाऊन समोर किंवा डीलरच्या शोरूम समोर रांगा लावू नये असं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री म्हणून मी सुद्धा जिल्हावासियांना या ठिकाणी आवाहन करतो. नंबर 2, पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. एक अशा पद्धतीचं काहीतरी चर्चा होती की उधारीवर किंवा क्रेडिटवर कंपन्या डिझेल पेट्रोल पंप धारकांना देत नाही. पण ही पूर्ण कंपन्यांची नॅशनल पॉलिसीच आहे. तरी सुद्धा आपल्या रिजनलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की एक दिवसाचं क्रेडिट आमच्या कंपन्यांनी द्यायचं केलेलं. म्हणजे सकाळी जरी वाहन भरून गेलं लोडचं संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत जरी आम्हाला ते पैसे आमच्या डीलरकडनं आले तरी त्याच्यासाठी आम्ही अडवत नाही. त्यामुळं डिझेल, पेट्रोल याचा सुद्धा पुरेसा साठा आपल्या जिल्ह्यात लागणार तेवढा आपल्याकडे उपलब्ध आहे. कुणीही नाहक ओव्हर पेट्रोल भरू नये. माझी जिल्हावासियांना विनंती आहे. 1-2 किस्से आपण टीव्हीवर पाहिले. जास्त 2 चाकी गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि त्याचा भडका झाला. सुदैवानं कोण त्याच्यात दगावलं नाही. पण त्यामुळं धोका देखील होऊ शकतो. काही लोकांना सवय असते खेडेगावामध्ये
की टाक्या भरून ठेवायच्या डिझेलच्या पेट्रोलच्या घरामध्ये, ते सुद्धा धोकादायक आहे. असं सुद्धा कोणी करू नये. जेवढा आवश्यक आहे तेवढाच साठा जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळं कुठंही पॅनिक कंडिशन नाही. आणि अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये आम्ही मी जरी अधिवेशनामध्ये होतो तरी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची बैठक घेतलेली आहे आणि जिल्ह्यामधली परिस्थिती म्हणजे ट्रॅकवरती आहे. कुठंही जिल्ह्यात आपण रेशनिंग म्हणजे कसं 200 रुपये 2 चाकीला मिळेल, 1000 रुपयाचं 4 चाकीला मिळेल, असं बंधन कुठंही पेट्रोल पंप धारकांवर, पेट्रोल पंप मालकांवर, चालकांवर आपण जिल्ह्यामध्ये घातलेलं नाही आणि घालणार देखील नाही. त्यामुळं जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. त्यामुळं कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही.